या दहीहंडी उत्सवासाठी येणाऱ्या प्रत्येक गोविंदाचं हौशी कलाकारांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय। मित्रांनो, खरं तर ही दहीहंडी ज्याचं प्रतीक आहे प्रेमाचं, या दहीहंडीचं पूजन केलं जात आहे। पण काही क्षणानंतर ही दहीहंडी उंच आकाशामध्ये स्थिर होणार, पण या ठिकाणी पूजन केले जाते। श्रीमानजी रायगड जिल्हा परिषद सदस्य, माजी सदस्य माही जीवनभाई गावंड सोबत अमितजी पाटील, आमचे आदर्श शिक्षक मित्र विलासभाई गावंड आहेत, स्वतः मुकुंदभाई गावंड आहेत आणि सगळ्या त्यांचा मित्र परिवार या दहीहंडीचं अगदी मनोभावे पूजन करतायत। या परमेश्वराकडे आम्ही घेतलेले हे एवढं मोठं व्रत अगदी व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पडू दे याची मनोमने श्री गणरायाला विनंती करतायत आणि पूजन होत आहेत। श्रीमानजी मुकुंदभाई गावंड स्वतः या समर्थ चषकाचे सर्वेस्वरा पूजन करतायत। श्रीफळ वाढवलं जाईल आणि उंच आकाशामध्ये ही दहीहंडी स्थिर केली जाईल। एकदा जोरदार टाळ्या होऊन जात्या प्लीज। या शुभ कार्याला सुरुवात होत आहे। आदरणीय जीवनभाई गावंड, मुकुंदभाई गावंड, अमितजी पाटील, विलासभाई गावंड या सगळा मित्र परिवार या सगळ्यांच्या वतीनं या दहीहंडीचं पूजन केलं जात आहे। खूप खूप शुभेच्छा। या कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रत्येक गोविंद पंथांसाठी खूप खूप शुभेच्छा आणि मनपूर्वक स्वागत करतोय। आपण जर आवाज ऐकत असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की कार्यक्रम सुरू होतोय। या दहीहंडीसाठी श्रीफळ वाढवण्याचं काम करतायत ते म्हणजे गणेशजी मात्रे, या समर्थ चषकाचे अगदी सल्लागार, त्यांचे शुभ हस्ते श्रीफळ वाढवलं जाते। या कार्यक्रमासाठी शुभ संकेत दिले जात आहेत आणि अशा प्रकारे या मैदानाची आगळी वेगळी एक विशिष्ट सजावट पाहतोय। श्रीमानजी महेशजी गावंड, मुकुंदबाईंचे राईट हँड, अगदी नेहमीच त्यांच्या बरोबर असतात। त्यांच्या माध्यमातून आणि सगळ्या या परिवाराच्या माध्यमातून या दहीहंडीची सजावट केली जात आहे। हे दहीहंडी आहे प्रतीक राधा श्रीकृष्णाच्या प्रेम। क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊन जाते प्लीज, टाळ्या होऊन जाते प्लीज। छान। ही दहीहंडी श्री वागेश्वर महाराज की, गोपाळ कृष्ण महाराज की। आपण पाहतोय ही दहीहंडी अगदी हळू वर या ठिकाणी उपस्थित सिद्धिविनायक गोविंद पथक सोनाली, या गोविंद पथकात मी पाहतोय माझे बरेचसे काही विद्यार्थी आहेत सोनाली गावचे। कार्तिक, ऋषिकेश, येस, ऑल द बेस्ट। सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। ही होती फक्त आता या कार्यक्रमाची अगदी काही क्षणातच ज्या क्षणाची या बेलकोंग गावाच्या भूमीतला हा पहिलाच वेगळा असा अनुभव।
कारण जेव्हा जेव्हा गणरायाला साकडं घातलं जाते साडेगावचे आमचे सरपंच मित्र शिवाजी रोशनभाई पाटील आपण इथं आहात. आपलेही मनपूर्वक स्वागत. आपण जे जे अतिथी या कार्यक्रमासाठी उपस्थित निमंत्रित केले आपण कृपया या कार्यक्रमासाठी आपण पुढे या. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानेच आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छानं आजचा हा पेरकोण गावचा खास दहीहंडी उत्सव संपन्न होतोय. आदरणीय जीवनभाई यांच्या शुभ हस्ते गणरायाचं पूजन केलं जात आहे. या गणरायाला आपण सर्वांच्या वतीनं साकडं घालूया मित्रांनो. हे गणराया आम्ही घेतलेलं हे मोठे साडेगावचे सरपंच अमितभाई पाटील विलास गावण आमचे मित्र आदर्श शिक्षक या पेरकोण गावचे आणि मुकुंदभाईंवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी आलेले हे सगळे त्यांचे जवळचे मित्र सगळ्यांच्या साक्षीनं या गणरायाचं पूजन केलं जात आहे. श्रीमाजी विद्याधरभाई गावण आमचे पेरकोण गावचे एक आदर्श सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या शुभ हस्ते गणरायाचं पूजन केलं जाते. सगळ्यांच्या मुखातून एकच मनोमनी शब्द उमटत असतील की हे गणराया हा कार्यक्रम खूप सुंदर पद्धतीने या रसिक प्रेक्षकांना अनुभव येऊ आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या वतीनं गणरायाला हे साकडे घालूया. यानंतर श्रीमानबाई मुकुंदभाई गावण एक युवा नेते या पेरकोण गावचे हिट व्यक्तिमत्व कारण त्यांना विशेष आव्हानानंतर आपण त्यांची खूप प्रशंसा करणार. आदरणीय मैत्री गावण सर आपण कुठे उपस्थित असाल तर कृपया या कार्यक्रमात आपलीही उपस्थिती आमच्यासाठी खूप लाभ मोलाची आहे. श्रीमानजी मैत्री गावण सर यानंतर गणेश पूजन केले जाते. या दहीहंडीचे खास नियोजन करणारे समर्थ चषक ज्यांनी समर्थ चषक संपूर्ण रायगड नव्हे तर महाराष्ट्रभर पोहोचवला असेल श्रीमान मुकुंदभाई गावण यांचे शुभ हस्ते गणेश पूजन केलं जाते. गणरायाला पुष्पमाला अर्पण केली जात आहे. थँक्यू व्हेरी मच. यानंतर श्रीमानजी रोशनभाई पाटील अर्थात श्रीमान अमितभाई पाटील आपण आपले शुभ हस्ते सुद्धा अजित या कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येक अतिथींचं विशेष स्वागत आणि विशेष आदरातिथ्य या समर्थ चषकाच्या माध्यमातून केलं जाणार. आदरणीय अतिथींच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं पूजन केलं जात आहे. डीबी गावण अनंत गावण दादा सगळ्यांनी आपल्या शुभ हस्ते या कार्यक्रमाला शुभ संकेत द्या. डीबी गावण आपण आपले शुभ हस्ते गणरायाचं पूजन करा. अनंत दादा गावण आपणही आपले शुभ हस्ते गणरायाचं पूजन करा. विलासभाई गावण आपणही या कार्यक्रमासाठी तुमचे काही हात हे गणरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पुढे येऊन द्या. जेवढे अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्यांना विनंती करतो की आपण केवाय गावण या गावचे एक आदर्श असे ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य त्यांच्या शुभ हस्ते प्रमोदभाई म्हात्रे आमचे प्राध्यापक मुकुंदभाईच्या अगदी खूप जवळचं व्यक्तिमत्व प्रत्येक शुभ कार्यात प्रत्येक चांगल्या कार्यात प्रमोदी मातेची साथ असते. पप्याशी ओळख आहे पण नरेंद्र गावण मुकुंदभाईंचे जवळचे त्यांचे कुटुंबीय नरेंद्र गावण रवी म्हात्रे या सगळ्यांच्या शुभ हस्ते गणरायाचं पूजन केलं जाते. सगळ्यांच्या मुखातून मनोमानी का होईना गणरायाला साकडं घातलं जात आहे. हे गणराया या समर्थ चषकाने घेतलेलं व्रत खूप निर्विघ्नपणे पार पडू दे अशी शुभेच्छा व्यक्त करते आमचे दादा श्रीमानजी लक्ष्मण दादा गावण यांच्याही शुभ हस्ते कार्यक्रमाला शुभ संकेत दिले जाते. सगळ्यांच्या शुभ हस्ते पूजन केलं जात आहे आणि या गणरायाला श्रीफळ वाढवण्याचं काम करतायत. अर्थात एक मोठं पुण्याचं काम करतायत श्रीमानजी विद्याधरभाई गावण यांचे शुभ हस्ते गणरायाला श्रीफळ वाढवलं जाईल. थँक्यू व्हेरी मच. आदरणीय अतिथी आपण व्यासपीठावर या प्लीज. श्रीमानजी रोशनभाई पाटील यांच्या सुद्धा हस्ते गणरायाला श्रीफळ वाढवले जात आहे. अमितभाई पाटील आपण सुद्धा या गणरायाच्या चरणी मुकुंदभाई गावण आपला मान मोठा आहे. जीवनभाई आपला मान मोठा आहे. ओके ठीक आहे. मुकुंदभाई तुम्ही बोलत तर ओके थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो ज्या क्षणाची आपण वाट पाहत आहोत आपण व्यासपीठावर आदरणीय डीबी गावण आपण सगळे आदरणीय खरं तर या पेरकोण गावचं एक भूषण
युवा नेते, सामाजिक कार्यकर्त्यामध्ये ज्यांचं विशेष नाव आहे असे तुम्हा सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. आपण जो हा कार्यक्रम राबवलेला आहे त्या कार्यक्रमाचं उद्दिष्टच आहे की या ज्या आपल्या परंपरा आहेत त्या जिवंत राहिल्या पाहिजेत. कारण आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हे समजायला पाहिजे. आज जो गोविंदाचा आपला सण आहे, आपले सर्व गावकरी आज पाहायला आले. खरंच तुमची जी मला साथ आहे ती खूप मोलाची आहे. तुम्हाला हरतोय समर्थ असतात, पण तुम्ही जी उपस्थिती लावली होती त्याच्यामुळे समर्थ दशक यशस्वी झाले. आणि त्याच्यानंतर आपण दहीहंडीचं नियोजन ठेवलेलं आहे, त्याला पण तुमची मला एवढी तोलामोलाची साथ आहे. धन्यवाद. मी तुमचा खूप खूप आभारी आहे. आणि मी सर्वांना या दहीहंडीच्या शुभेच्छा देत आहे. आज जे गोविंदा पथक आहेत त्यांचं मनापासून आभार आहे. आणि आता जे गोविंद हजर राहिले ते आता सलामी देतील. मी त्यांना पुढील कार्यक्रम राजू ठाकूर सर यांना चालू करण्यासाठी आवाहन करत आहे. धन्यवाद. गोविंद थरा, या गोविंद थरासाठी पहिलं पथक इथं हजर झालेलं आहे. हा क्षण येतोय बरोबर 6:30 या पहिला थरा एवढे इतरा काय होऊ देते त्यामध्ये ऑल द बेस्ट. पहिला थर आता तर पहिला बेस होतोय. पहिल्या थराची दुसऱ्या थरावरची कृपया आयोजक, आपण या समर्थक कसे आयोजक कृपया आजूबाजूला कृपया प्लीज उभे राहा. आजच्या दिवसातील ही पहिलीच सलामी एकदा जोरदार टाळ्या ह्या सिद्धिविनायक सोनारी ग्रुपसाठी होऊ शकते. त्या बाबतीत खूप खूप शुभेच्छा. तुमचं खूप खूप अभिनंदन. कम ऑन गोविंद बद्दलचा आपला खूप खूप अभिनंदन. 2025 सोहळा या सोहळ्यामध्ये सर्वात
कौतुकरी समीकर देवाची कृपा भावन तुझ्या 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 कौतुकरी समीकर अजून काही वेळ आमच्यासोबत असतं तर आम्हाला खूप बरं वाटलं असतं, पण तुमचं शेड्यूल नेहमीच व्यस्त असतं. तर जोरदार टाळ्या आदरणीय अतिथी साहेबांसाठी, जितेंद्र मिश्रा साहेबांसाठी. साहेब तुमचं प्रेम आणि कधी विसरणार नाही, मुकुंदबाई कधी विसरणार नाही. खूप खूप धन्यवाद आपण या कार्यक्रमासाठी आलात. थँक्यू व्हेरी मच. गोविंदा जसकार, क्या बात है. विशेष कौतुक करावं लागेल या छोट्या बालकांचं, या छोट्या गोविंदांचं. या वर्षीची ही पहिलीच त्याची मदत. सपोर्ट आहे ना लावायला क्या बात है. खरा खूप खूप अभिनंदन. आणि यानंतर आदरणीय अतिथीसोबत आलेल्या गणेश गावडे यांचं स्वागत होईल. पुष्पगुच्छ आणि हे सन्मान चिन्ह या खास दहीहंडीच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक स्वागत. एकदा जोरदार टाळ्या प्लीज आदरणीय अतिथींसाठी. थँक्यू व्हेरी मच. आपण आलात साहेब आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आम्हाला रसिक प्रेक्षकांना खरं तर आपल्यासारखे अजून तलावांचे दोन छोटे कलाकार त्यांनी 5 अरवट सालामध्ये खूप खूप शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन. आदरणीय साहेबांच्या हस्ते हे सन्मान चिन्ह आणि 5,000 रुपयांचं रोख रकमेचं बक्षीस खास आपल्यासाठी एका जोरदार टाळ्या वाजवतील. खूप खूप शुभेच्छा. येस.
हे पाऊल आमच्यासाठी महत्वाचे आहे. खूप खूप एकमेकांच्या निमित्तानं आम्हास तुमचा आवाज लवकरच ऐकायला मिळेल. थँक्यू व्हेरी मच. आपण या कार्यक्रमासाठी आहात मॅडम. स्वागत. या कार्यक्रमासाठी आपण प्रेमाचं प्रतीक, एक प्रेमाचं वस्त्र, पुष्पगुच्छ आणि एक बोट अर्पण या कार्यक्रमाची सन्मान चिन्ह खास आपल्यासाठी सोन्याची गोळी. नाही तुझ्या पायऱ्या 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 चढीन नाही तुझ्या पायऱ्या 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 चढीन नाही तुझ्या पायऱ्या 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 चढीन गोई तुझ्या पायऱ्या 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 चढीन पायऱ्या चढीन नाही तुझ्या पायऱ्या चढीन पायऱ्या चढीन नाही तुझ्या पायऱ्या चढीन दर्शन घेईन नाही तुझ्या पायऱ्या 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 चढीन नाही तुझ्या पायऱ्या 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 चढीन आई तुझ्या पायऱ्या 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 चढीन गोई तुझ्या पायऱ्या 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 चढीन काही क्षण आपल्यासोबत आपण बसून राहू. थँक्यू व्हेरी मच. आपण कुठून माहिती भेटतात ते केवळ आपल्याच खास मदतीची मदत या प्रत्येक कार्यक्रमासाठी आणि म्हणूनच आपल्यासाठी हा मान सन्मान या कार्यक्रमाचा
वरचा गोविंदा खाली उतरत नाही तोपर्यंत अगदी सुस्थितीमध्ये त्याला खालच्या थरापर्यंत पोहोचू द्या म्हणून मी आम्ही निवेदक शांत होतो. कारण हा थरा चला एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ या गोविंद पथकासाठी. कमॉन ऑल द बेस्ट. क्या बात आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि खरं तर त्या गोविंद पथकाने ट्रिपल 1 हा जो मजला रचला त्यासाठी विशेष कौतुक करावं असं वाटते. श्री गणेश्वर गोविंद पथक आपलं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. पुढील वार्तामध्ये तुम्हाला शुभेच्छा. आणि आपल्या गोविंद पथकातील प्रमुख आपण व्यासपीठावर या. रोख रक्कमेचं बक्षीस तुमच्यासाठी अभिनंदन. मित्रांनो ही जोखीम स्वीकारण्यासाठी
पांडवी कृपया संयोजक आयोजक ही छोटी मुलं आहेत त्यांना सपोर्ट करा प्लीज. त्यांचा प्रयत्न खूप महत्वाचा आहे. प्लीज आयोजक आपण थोडे त्यांना सपोर्ट करा प्लीज. चल प्लीज फास्ट फास्ट. कारण आपल्यासाठी खेळ महत्वाचा नाही, आपल्यासाठी करमणूक महत्वाची आहे, आपल्यासाठी याची जिद्द महत्वाची आहे. क्या बात आहे. वाव वाव ऑल द बेस्ट अँड कॉंग्रॅच्युलेशन्स पांडवे. जय हनुमान बाल कलाकार गोविंदा भट्टाचं एक जोरदार टाळ्या होऊ द्या प्लीज रसिक प्रेक्षकांनी या बाल कलाकारांच्या या मेहनतीसाठी. ऑल द बेस्ट अँड पुढील वाटण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. समांतर देशात जय आणि ऑल द बेस्ट आणि तुमचं खूप खूप अभिनंदन बच्चन अम्माई. नितीन लावून आपले शुभ असेल आदरणीय सोबत प्रकाश पाटील. या कार्यक्रमाची गोड आठवण आमच्यासोबत अनुभवक्षण पुष्प डोलरा अर्थात गुलाब पुष्प आदरणीय आम्ही जे आपण या फोटोसाठी या केवाय गावात आहे सगळ्यांकडून शुभेच्छा. संतोषी यांना एक चांगलं कार्य करत आहेत फोटो गावाच्या माध्यमातून. सगळे कार्य तुमचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. आम्ही सगळ्याला दर्यांचा तो मोर माळाला एक विरा मावलीचे एकीर पेशी झालं कोली लोकांचे नाव. एक विरा मावलीचे एकीर पेशी झालं कोली लोकांचे नाव. आम्ही मुंबईचे राजे हाव दर्या दिलाचे राजे हाव. आम्ही मुंबईचे राजे हाव दर्या दिलाचे राजे हाव. आम्ही मुंबईचे राजा हाव दर्या दिलाचे राजा हाव. आम्ही मुंबईचे राजा हाव दर्या दिलाचे राजा हाव. आम्ही खाताव पिताव आम्ही मजा करता कोणते बापाचं राजे काय. आम्ही खाताव पिताव आम्ही मजा करता कोणते बापाचं राजे काय. आम्ही मुंबईचे राजे हाव दर्या दिलाचे राजे हाव. आम्ही मुंबईचे राजे हाव दर्या दिलाचे राजे हाव. आम्ही मुंबईचे राजा हाव दर्या दिलाचे राजे हाव. आम्ही मुंबईचे राजा हाव दर्या दिलाचे राजे हाव. वन माणसं भला युपी बिहारानी परमताची. ही जमीन आगरी बोलांची आमची कथा आहे बोल्या मनाची. वन माणसं भला युपी बिहारानी परमताची. गौर ऐकले गेले कैसन लुटून गेले धनी अंत आम्ही राज हाव. गौर ऐकले गेले धनी लुटून गेले धनी अंत आम्ही राज हाव. आम्ही मुंबईचे राजे हाव दर्या दिलाचे राजे 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 हाव. आम्ही खाताव पिताव आम्ही मजा करतो कोणते बापाचं राजे काय. आम्ही खाताव पिताव आम्ही मजा करतो कोणते बापाचं राजे काय. आम्ही मुंबईचे राजे हाव दर्या दिलाचे राजे हाव. 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 आम्ही किरकोळचे राजे हाव दर्या दिलाचे राजे हाव. त्यामध्ये आवाज होता सोमनाथ कोळी दादांचा.
तुमच्या 6 तरांनी आपण नेहमी बरोबर प्रत्येक कार्यक्रमाचा सहभाग मोठा असतो आणि म्हणूनच या सर्वांचं राजकीय पाटील आपलं मनपूर्वक स्वागत. चला राजे प्रेमाची उद्गार शाळा आहे नंतर सुवर्ण पुष्पगुच्छ एवढा आदराने सहभाग केला जातो. आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले गेले. एक अप्रतिम नाट्य कलाकार रमाकांत आणि त्याचप्रमाणे आदरणीय रजनीकांत पाटील यांच्या सुकन्या ऋणबाई पाटील करतायत आपलं मनपूर्वक स्वागत. मुकुंद भाईंच्या प्रेमाखातीर आपण या व्यासपीठावर हजर आहात. खूप खूप स्वागत. थँक्यू व्हेरी मच. दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी झालेल्या सर्व तमाम गोविंद पथकाचं मी हार्दिक स्वागत करतो. त्यांना शुभेच्छा देतो आणि तमाम जमलेल्या बंधू भगिनी कृष्ण भक्तांना आजच्या दहीहंडी उत्सवाच्या गोपाल कालेच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वाणेश्वर महाराज की, गोपाल कृष्ण महाराज की. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ही बजरंग गोविंद पथकाची 5 थरांची सलामी. खरं तर आपल्यासाठी ते 6 थरांची सलामी घेऊन आले होते पण त्यांच्या नियोजकाने आम्हाला निरोप दिला की सर आमची गाडी मध्ये अडकली त्याच्यामुळे तुमचं नक्की स्वागत असेल. ऑल द बेस्ट पुढील प्रवासासाठी. आपण स्टेजवर या आणि आपला सत्कार स्वीकारा. तरी आम्ही प्रथमच पुरणमध्ये आणि म्हणूनच जरी या स्पर्धेचा नियम असला की घराप्रमाणे 5,000 थरांसाठी 5,000 पण या महिलांसाठी 4 थरांची सलामी लावली तरी त्याला 5,000. कृष्ण भगवान की. जरीवरी नागाव 6 तारांची सलामी देणार छोटा चिबुकला. 5 तारांची सलामी देणार त्याच्या बाजूला त्यांचे संपूर्ण गावातील गोविंद पथक आहे. बाजूला समुपदेशन करायचं आहे. महिलांची थारा आहे. महिलांचं दहीहंडी आहे. 1 2 आणि मात्र 3ऱ्या थरावर चढताना आपली छोटी सोनपरी आणि तिच्यावर 4थ्या थरावर सलामी देण्यासाठी अगदी छोटी सोनपरी आहे. चला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे गोविंद महिला पथकांसाठी. मी विनंती करतो दोन्ही गोविंद पथकाच्या त्याच्या अध्यक्षांना किंवा त्यांच्या एखाद्या आयोजक असतील की आपण प्लीज मंचावर यायचं आहे. आपली ट्रॉफी आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. पालखीला नाचून गुलालून सैताचे महिन्या तुझे भूला
तुझी वाटे माझा खंडोबा भेटे यायाची 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 तुझी वाटे माझा खंडोबा भेटे देवा तुझी देवा तुझी देवा तुझी देवा त्यामुळे ऑलिव्हर बेटा खूप खूप शुभेच्छा. घाबरायचं नाही, लढायचं. व्हेरी गुड. आणि यानंतर आता पुरुष ग्रुपसाठी 6,000 बक्षीस आणि महिला ग्रुपसाठी 5,000 बक्षीस. तसेच त्या जरीमरी महिला गोविंद पथकासाठी विंट्या मात्रे याकडून 3,000 रुपयाचं बक्षीस. पुढे विंट्या मात्रे आपण म्हणूया या महिला ग्रुपसाठी या छोट्या चिमुकलीसाठी 3,000 रुपयाचं आणखी विशेष बक्षीस तुझ्या विंट्या मात्रे यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा बेटा. आम्ही दर लावले ना तिथे सगळे सदस्य आले. थँक्यू व्हेरी मच. हे आहे माझ्या पिंपळ गावाचं नाव आणि आणि यानंतरचा आजच्या दिवसाची संध्याकाळच्या प्रहरीसाठी आपली उपस्थिती आम्हाला
खूप आनंद आपण गेला तर समर्थ चषकाचं ते नाईट टुर्नामेंट होते ज्यांच्या शुभ हस्ते 4 व्हीलर दिली गेली असते हे स्पॉन्सर एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आदरणीय अतिथींसाठी शिवाजी संजयजी शिंदे साहेब आपली उपस्थिती आमच्या या सगळ्या परिवारासाठी लाख मोलाची असेल आपले विशेष स्वागत साहेब टाइमच्या लक्षात राहणार मी तो उपस्थित रसिक प्रेक्षकांची मी तिथे आपण करमणुकीसाठी एवढी लाख मोलाची मदत करता हेतून भाईना आणि अभिजी दादाला त्याच्यासाठी आपलं खास विशेष स्वागत आणि विशेष आभार आई माऊली मोरा 6 थरांची ही थरारक इमारत
त्यानंतर एक तुम्हाला वेगळं सांगायला नकोय, हे दुसरं व्यक्तिमत्व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांची मॉडेल आहे आदरणीय महेंद्र पाटील साहेब. मी स्वागत या व्यासपीठावर आता मुकुंदबाईंच्या या भव्य दहीहंडी उत्सवातील एक खास कारण हा एवढा मोठा कार्यक्रम आणि एवढे मोठे सेलिब्रिटीज या कार्यक्रमासाठी येत आहेत. ही मुकुंदबाईंचं प्रेम. थँक्यू मुकुंदबाई. आणि घेऊन जात आहे मध्ये योगेश यादवावर प्रस्तुत असाच धम्म आत्मनिर्भरांचा कार्यक्रम की जिथे हिंदू धर्म रक्षिला, धर्म रक्षिला, हिंदू धर्म रक्षिला. सन्मान केला जातो. सुरुवाती पुष्पगुच्छ एक उद्गार शासन खांडव बद्दल तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. स्वप्ने ती नव्हे जी झोपेत पडतात, स्वप्ने ती झोपू देत नाही. देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं वाक्य आहे. मित्रांनो, आज आपण जी तुफान गर्दी केली आहे, तुम्हाला सांगतोय तुमचं मला मनापासून आभार मानायचे आहेत की आपण श्री गणेश महिला मंडळ बचत गट तर्फे 1000 महिलांचा हल्लू कार्यक्रम ठेवायचा, तेव्हा पण तुम्ही अशीच साथ देत असायचं. आणि आता सुद्धा समर्थन असतात, आपण समर्थन असं ठेवलेला जे संजय शिंदे साहेब आपले इथे आहेत, ते आमचे आधारस्तंभ आहेत. त्यांनी 4 व्हीलर आपल्याला दिली होती आणि आज ही 1,01,111
बक्षीस त्यांनी दिलेलं आहे. तसेच प्रदीप राठोड सर आणि सर्व जे आम्हाला मदत करतात त्यांचा मी खूप खूप आभारी आहे. आणि मायबाप प्रेक्षक तुमचं खरात मनापासून मी आभार मानतोय. आपली उपस्थिती या कार्यक्रमाला रंग घालते आणि समर्थ चषक मित्रमंडळाला आणखी स्फूर्ती देत असते. ही तुमची जी उपस्थिती आहे ती आमची स्फूर्ती आहे. मग आमची जी मित्रमंडळी आहेत, आमचे जे आधारस्तंभ आहेत ते आम्हाला मदत करतात आणि तुमची साथ ही आम्हाला आयुष्यभर अशीच राहू द्या. आपण अनेक मी संजय शिंदे साहेबांच्या ऑफिसला बघतो होतो, काही सांगितलं बघून आपल्याला आणखी असेच मोठे प्रोग्राम करायचे आहेत. तर मायबाप जनता तुमची साथ आम्हाला अशीच लाभू द्या. कारण हे दहीहंडीचे सण आहेत. सर्व जे आपले सण आहेत हिंदूंचे ते आपल्याला साजरे करायचे आहेत. हिंदू राष्ट्र हे जगात एकमेव हे राष्ट्र आहे. आपल्याला त्याचा अभिमान असला पाहिजे. आणि हे जे पारंपरिक सण आहेत ते आपण अशाच जल्लोषात साजरे करायचे आहेत. आणि मित्रांनो, आनंद घ्यायचा आहे. आयुष्यात काय आहे तुम्हाला आमच्या आजच्या दैनंदिन युगात जीवन एवढं फास्ट आहे की कुणाला काय होतं त्याचा पत्ता लागत नाही. त्यामुळे मित्रांनो, आनंद घ्या कार्यक्रमाचा आणि आपलं आयुष्य हे आनंदाने आपण जगूया. आणि खरोखरच तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन मानतोय. आपले समर्थ मित्रमंडळ आणि भारतीय जनता पुरस्कृत उडान असा आपण कार्यक्रम आयोजित केला होता. आणि सर्व मायबाप जनतेचा मी आभारी आहे. धन्यवाद मानतोय आणि थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. बावनसाहेब कोणते कार्यक्रम हाती घ्या तुम्हाला आणि प्रेमाची जोर आठवण. त्यानंतर नरेंद्र मला साप्ताहिक तालुका अध्यक्ष सम्राट गावान यासाठी एक विशेष आठवण असते. आणि ही विशेष आठवण त्या मैदानावरची, आता त्या माझ्या पेट्रोल गावाच्या मैदानावरचं यावर्षी ते प्रथमच खांद्याला लावून कार्य करणार आहे. याची शुभ असते. आमच्या वर्षात सुजित वाडी यांचं आदरातिथ्य केलं जात आहे. यानंतर सुजित दादा आपल्यासमोर गाणं सादर करणार. पण तत्पूर्वी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात म्हणूनच या समर्थ कष्टाच्या माध्यमातून आपलं खूप खूप स्वागत. एक मिनिट. माध्यमिक शाळेच्या प्रांगणामध्ये हा दहीहंडीचा थरार पाहायला भेटतो. या दहीहंडी सोहळ्याचे मुख्य आयोजक गोकुळदादा गावड आणि संपूर्ण मित्र परिवार, त्या परिवाराचं अगदी मनापासून समर्थन एकदम बाजूच्या गावामध्ये गाण्याचं चित्रीकरण झालं आणि या गाण्याला 3 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. तुम्हाला सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आणि या गाण्यामध्ये मूळ
गायिकाने आम्ही असलो आणि त्या गाण्यामध्ये व्हिडिओमध्ये पण मी पण मला तुम्ही ओळखणार नाही एक आंध्रेची भूमिका आणि तुम्ही सर्वांनी त्या गाण्याला खूप खूप प्रेम दिलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आये देव तुझा भगवान आये देव तुझा भगवान सर्वांनी जर स्वागत केलं तर ही गोड आठवण आपल्यापर्यंत कायमची राहिली आणि म्हणूनच आपल्या मौले तुझा महिमा मी गातई कार्याचे मौले तुझा महिमा मी गातई तुझे शुभेच्छेसाठी गोवाय तू माझा जन्मली गई तुझे शुभेच्छेसाठी गोवाय तू माझा जन्मली गई तुझे शुभेच्छेसाठी गोवाय तू माझा जन्मली गई तुझे शुभेच्छेसाठी गोवाय तू माझा जन्मली गई
हावलोबा माझी हावलोबा थँक्यू थँक्यू व्हेरी मच रसिक प्रेक्षकांनो. आणि खरं तर या मैदानावरचा आजचा एक मोठा थरार. आतापर्यंत 5-6 थर लावले गेले, पण याच गावाच्या मातीत सराव केलेला हा जरीमरी आईचा आशीर्वाद असलेला हा गोविंदा पथक, जरीमरी गोविंदा पथक पिरकोणला मी शुभेच्छा देतोय. रसिक प्रेक्षकांनो, तुमच्यासाठी ही 7 थरांची मेजवानी आणि खास विशेष आयोजन मुकुंदबाई गावण मित्र परिवार घेऊन येत आहेत, अर्थात दहीहंडी. शुभेच्छा. मित्रांनो, एवढ्या टाळ्या जोरदार होऊ द्या, कारण जोपर्यंत वरचा गोविंदा खाली उतरत नाही तोपर्यंत श्वास कोंडतो. या शब्द जोरदार टाळ्या होऊन जातात. प्लीज या जरीमरी गोविंदा पथकाचं विशेष कौतुक आणि अभिनंदन. क्या बात आहे. येस, या गावाची शान या बिरकोण
विजवाना अरे 1 2 3 4 गावाची पोरं हुशार 1 2 3 4 गावाची पोरं हुशार अरे 1 2 3 4 गावाची पोरं हुशार 1 2 3 4 गावाची पोरं हुशार आला रे राधा गणपती संभाल विजवाना आला रे राधा गणपती संभाल या बिगोर गावाच्या आजच्या मातीतला हा कार्यक्रम एवढा सुंदर झाला. आता योगेश यादववर प्रस्तुत ऑर्केस्ट्रा. आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आमच्या गावातील जरीबारी गोविंदा पथकाने या वर्षी सलग तिसऱ्यांदा 7 थर लावलेला आहे. आज त्यांनी रेकॉर्ड केलेला आहे, या भागामध्ये रेकॉर्ड केलेला आहे. आणि जरीबारी गोविंदा पथकाचं समर्थ ग्रुप मित्र मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन. आमच्या सक्सेसफुलचं कारण एकच तुम्हाला सांगू शकतो, आमच्या बोराची जिद्द. आमची बोरं कोणाला ऐकणार नाही आणि कोणाला भिणार नाही. गणपती बाप्पा थँक्यू. मित्र एक मिनिट आमच्या टॉपरनी 2 लाख पडले तेवढं कडक आणि इथे आम्ही इथे थकलो एवढे आम्ही इंट्रा मारल्या सर्व सलामी दिल्या. आमच्या बोलणं बोललो आम्ही एक बिर्याणी सोडून आलो. आपल्या गावात पहिली अंडी आहे, आपल्याला करायचं. आमच्या बोलणं बोललो आणि मी एक आम्हाला बोललो की आपल्या इथे लावायचं आहे म्हणजे राजा आपल्या हंडीचा मान मिळवायचा आहे. बरोबर लावायची म्हणजे लावायची बोलायला 7 तर कडा उभे केले. पुढच्या वर्षी आम्हाला 1 वर्ष लावून 2 वर्ष आले पण आम्ही 8 तर लावून आमच्या जरीवर एक होता पिंपळाचं नाव मोठं करणार. मी आदरणीय नेते मुकुंदजी गावण यांना 2 शब्द सांगावे असं विनंती करतो. कारण आज जरीबारी माते गोविंदा पथकानं आपला जरीबारी आई मंडळ मला अभिमान आहे की माझा त्रिकोणचं जरीबारी आई मंडळ यांनी 7 थर लावून आज सर्व गावातील लोकांना खुश केलेलं आहे. सर्वांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू हा शब्द देतो आणि थांबतो. मित्रांनो आता गावासाठी नेहमीच थँक्यू व्हेरी मच. आणि यानंतर तुमचा सत्कार केला जाईल. तत्पूर्वी या कार्यक्रमाची शोभा त्यांनी वाढवली योगेश अग्रावकर. येस क्या बात आहे. या वर्षीचा हा पहिलाच 7वा प्रयत्न आणि तो सफल होतोय. विशेष आभार सुद्धा मी आताच व्यक्त करतोय कारण या बिगोर गावासाठी ही लाख मोलाची देणगी आपण दिली. रसिक प्रेक्षकांना खुश केलं. थँक्यू व्हेरी मच. तुमच्यासोबत आलेल्या सगळ्या तुमच्यासाठी खास गाणे घेतले दादा. खरंच तुमचं खूप कौतुक आणि तुमच्या हेटीला दाद दिली पाहिजे. जर स्वतःसाठी जोरदार काय होऊन जाते. शिट्ट्या होत्या शिट्ट्या जोरदार येवा म्हणजे जायचं नाही आहे. खास तुमच्यासाठी एक गाणं घेतोय त्याच्यानंतर बाकीचं पुढे जाऊ. आणि असा जोरदार आता जो केला तो तसाच झाला पाहिजे. बघा जन्मच्या आईचा जरीबारी आईचा गाजतई सोहळा नवीन कोण गावचारा निघाला घरच्याना. जरीबारी आईचा गाजतई सोहळा नवीन कोण गावचारा निघाला घरच्याना. गाजतई सोहळा नवीन कोण गावचारा Minus.
सदिच्छा द्या आणि हे खूप 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 अभिनंदन पुढील वाटचालीसाठी पुढील वर्षासाठी एक तर नक्कीच वाढला पाहिजे या शुभेच्छा देतो. याचप्रमाणे रवींद्र बाबुराव गावण याचकडून पुन्हा 1000 रुपयाचं एक खास या जरीमारी गोविंदा पथकासाठी विशेष कामगिरीसाठी एक माही विशाल गावण आणि रवींद्र बाबुराव गावण याचकडून हे रोख रकमेचा पारितोषिक आणि या ग्रुपच्या माध्यमातून 7000 गौरव प्राइज. ऑल द बेस्ट. कीप इट अप. थँक यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. मंडळी अजून खूप माझ्या आई मागणी जाऊ दो माझे कबीरे जाऊ दो माझे कबीरे जाऊ दो माझे आई मागणी जाऊ दो माझे मागणी जाऊ दो आई मागणी तुझे भरोसा बनाव घेऊ नका माझे समोर नाही काढू नका आम्ही दिल्लीमध्ये घरमध्ये गावात मोठी माझी पवेल आहे तुम्ही आई म्हणजे पाठीची माझी आई मागणी नाम दो माझी कबीरे नाम दो माझे आई मागणी नाम दो माझे मागणी जाऊ दो
माझा मागे तो देव शोभतो माझा मागे तो देव शोभतो मान तुझे काय तिला येऊन दादाला मान तुझे काय तिला येऊन दादाला माझे वाटे तुझे वाटे फिरून गावाला 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 निघालाय मोठे पायाताना पालखीनं बैठल्या तो कधी कुठलाय गाडवाला नाही जात्या करारल्या निघालाय मोठे पायाताना पालखीनं बैठल्या तो कधी कुठलाय गाडवाला नाही जात्या करारल्या हे जात्या करारल्या देवी आडोशाला तापल्या जात्या करारल्या देवी आडोशाला तापल्या देवी आडोशाला तापल्या नवदे कारल्याचे डोंगराळू आल्या ग बाया एकवीरा मावली ती भेटती घ्याया गया माझे कारल्याचे माया गाये मान दिला तुला खणाला झे नव पाहण्यानो नाकल्याना देवी तैतय नाकल्या 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 आपले दिले तर दिसतंय की मेंढरा हा किती गाणं झालं पाहिजे हे अंड्याची डांगरी असं टाकली नाटवाला अशी दिलेचे नवऱ्याचे खरं टाकली अंगाला
केलं जात आहे निलेश पाटील यांचं. यानंतर अशीच एक धमाल गायक आता योगेश अग्राकर प्रस्तुत हा ऑर्केस्ट्रा. 25 वर्ष पहिले या आपल्याही तेवढाच आभार माझ्यासोबत आज खूप छान क्षण माझ्यासोबत व्यतीत केला आणि म्हणूनच या भागाचा हा विशेष आणि वेगळा आवाज शिवण भाई काका आपलं खूप स्वागत. थँक्यू व्हेरी शिवस्वराज पकडाला जोरदार टाळ्या होऊ द्या. वरच्या गोविंदाला सुखरूप खाली उतरू द्या. नंतर जल्लोष करणार कारण प्रत्येक मोमेंट महत्वाचा. येस खूप 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 अभिनंदन शिवस्वराज्य गोविंदा पथक या माध्यमातून या स्पर्धेत तुम्ही उतरलात. आमचं करमणूक केलात आणि म्हणूनच या समर्थ दशकाच्या माध्यमातून तुमचं विशेष आभार. आणि यानंतर असाच एक ठराव सगळ्यांच्या हिमतीला दाद द्या. सगळ्यांच्या या मेहनतीला दाद द्या. कसं काय असाल खाली बस 3 वर्षासाठी हे माप पुढील वर्षासाठी शुभेच्छा. वागेश्वर जय वागेश्वर गोविंदा पथकाची ही सलामी सुरुवात आहे. ऑल द बेस्ट. त्यांना 1000 रुपये देऊन टाका.
काही आता तरी मरीला बोलवा. आठ लावायची इच्छा आहे त्यांची. लावा. आणि आमचे वागेश्वर महाराज मंडळ यांचं खूप खूप अभिनंदन. आज खरोखरच तुम्ही या उरण आणि पनवेलमध्ये जे रेकॉर्ड केलेलं आहे त्याबद्दल सर्वांचं हार्दिक अभिनंदन. किरकोळ गावातर्फे आणि आमच्या समस्त मित्रमंडळातर्फे हार्दिक अभिनंदन. माही विशाल गावण यांच्याकडून वागेश्वर पक्षासाठी 2000 महाराज मित्रमंडळ गोविंद पथक हे एकावर एक 5 एकटे मागणार आहेत. इथनं आपण किती यशस्वी होतं हे पाहूया. सर्व गोविंद पथकांनी त्याला साथ द्यायची आहे. सर्व गोविंद पथक हे आपलेच आहेत. त्यामुळे कोण जोपर्यंत शेवटचा गोविंद उतरत नाही तोपर्यंत सर्वांनी त्याला सपोर्ट करायचा आहे. प्लीज. आणि मोठी रीत असं मला समजलं की ह्या वर्षी त्यांनी पहिल्यांदाच आपलं पथक या वर्षी गोविंद पथकामध्ये केलेलं आणि खूप चांगला असा प्रयत्न आपल्याला समोर दिसतोय. आणि परत एकदा 7 थरांची खूप चांगला प्रयत्न होता. आणि मी खरोखर परत एकदा सर्व गोविंद पथकांना विनंती करतो की कृपया सर्व गोविंद पथक हे आपलेच आहेत. सर्व बालगोपाळ आहेत आणि सर्वांनी सपोर्ट करण्यासाठी राहायचं आहे. मित्रांनो, तुमच्यामुळेच हे शक्य होत आहे. आता जे पिरकोळ दरीबरी मंडळाने 7 थर लावलेले आहेत आणि वागेश्वर गोविंद पथक यांनी पण 7 थर लावले आहेत. दोन्ही गोविंद पथकांचं आम्ही मनापासून अभिनंदन करत आहोत. आणि आता तुम्हाला आपला कार्यक्रम हा 5 ते 10 पर्यंत होता. मित्रांनो, भरपूर वेळ तुमची वाट बघितली. आता टायमिंग झालेला आहे आणि आपल्याला सुट्टी ऑफिस मधून फोन आलेला आहे की तुम्ही कार्यक्रम बंद करा. कार्यक्रम बंद झाल्यामुळं आज ते दरीबरी मंडळाने 7 थर लावलेत आणि वागेश्वर मंडळाने 7 थर. या दोन्ही गोविंद पथकांना आम्ही हंडीचा मान देत आहोत. धन्यवाद धन्यवाद. याच्यातून तुम्ही दोघा विरुद्ध फिरू शकता, नाहीतर आम्ही टॉस विन करणार आणि जो टॉस विन मध्ये जिंकेल त्याला आम्ही बक्षीस देणार आहोत. आपल्या गावाला मिळेल. सामील व्हा. जुळेवाले, कोपरवाले, पिंपळवाले सर्व ग्रामस्थांना नम्रतेने विनंती सपोर्ट करा. जरा लवकर घ्या.
सराव आहे रशीचा मारा फोटो बघा मागते काय संपली कॅपॅसिटी चार ना संपला गणपती बाप्पा दरिबाई माते की वागेश्वर महाराज की हर वर पाहिजे थोडी वर घे नको वर मायकल को वागे पटकन